याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया। कवतुक वाटे झाली वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया। तुका म्हणे मुक्ती परणिली नवरी, आता दिवस चारी खेडी मेडी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया। पांडुरंग काना प्रथम मान, पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग काना प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन। बाबा जी सद्गुरु दास तुका, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुराने दास तुका, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका। जगननिहितपानि मंडनं मंडनानां, तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुन्मुनीन्द्रहे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा, श्रवणनयनजं वा मानसं वा परादं, वीतम वा सर्वमितशमस्व। जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो, जयंचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, ते जीवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता। आवाज खाली चालला। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मी कला कुसरी काहीच निने, बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास, त्याशी आस पुरवावी। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज, वैराग्यवंतं सविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तं। सोनो पंत तथा गुणीजनतया मामासे बोलती,
नामे शंकर शंकरा शुभकरानी संग जो संगती पुण्य श्लोकीचा पुण्यनगरीचा हिरा खरा शोभतो ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो जनेश्वरा गुरुर साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री जनेश्वराय नमः विठ्ठल याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास शेवटीचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची आ प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्तवेळी भगवत चिंतना करता कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध श्रीमंत साधू वैराग्य राग रसिक लोकमान्य राजमान्य देवमान्य संतमान्य वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान होण्याचा बहुमान ज्यांना सहजलीलया प्राप्त झाला छत्रपती शिवरायांचे गुरुजी जे ठरले ते जगदवंदनीय श्री महाराज यांनी यांच्या परमार्थिक जीवनामध्ये केलेल्या साधनेचं परमोच्च स्थान प्राप्त केल्यानंतरचे जे भाव महाराजांच्या मनातून प्रगट झाले ते भाव म्हणजे आजचा अभंग याजसाठी केला होता अट्टहास महाराज म्हणे मी ज्याच्यासाठी अट्टहास केला तो माझा शेवटचा दिवस हा गोड मी मानतो शेवटीचा दिवस गोड व्हावा का गोड झाला आता निश्चिंतीने पावलो विसावा गोड झाल्यानंतर निश्चिंती येते खुंटलिया धावा तृष्णेच्या तृष्णाची धाव माझी खुंटली मग महाराज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अप्राप्ताची प्राप्ती झाल्यानंतर प्राप्तव्याला पोहोचल्यानंतर त्या टोकाला पोहोचल्यानंतर आज तुमचा विचार काय म्हणले विचार काहीच नाही पाठीमागे थोडं जीवनाचं सिंहावलोकन केल्यानंतर कवतुक वाटे झाली यावेचाचे नाममंगळाचे तेने गुणे ज्या भगवान परमात्म्याचं नाम सहज येत नाही तो आता मी स्वतः नामी बनल्यामुळे मला कौतुक वाटतं मग आता काय कराल तुका म्हणे मुक्ती परनेली नवरी आता दिवस चारी खेळी मिळी ज्ञान उत्तर प्रेम लक्षणा भक्तीमध्ये मी रममान होईल असा महाराजांचा सरळ सरळ अभंगाचा भाव मांडण्याचा प्रयत्न पवित्र धरा जोपुळ क्षेत्रामध्ये तालुका चांदवड जिल्हा नाशिक ह्या पावनधामामध्ये परंपरेच्या ग्रामामध्ये अतिशय सर्व सुसंस्कृत आणि परंपरेचा धागा वसा वारसा ह्या भूमीला आहे आणि त्यापैकी जाधव कुटुंब त्या जाधव कुटुंबामध्ये वैकुंठवासी बाळकृष्ण यशवंत जाधव यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं इहे लोकाची यात्रा आटपून परलोकी गमन केल्यानंतर पुत्राने पितरांचं करावयाचं पूजन यजन मनन त्याचं संपूर्ण समीकरण एकत्रीकरणाने ज्या कार्यात येतं त्याला वर्ष श्राद्ध म्हणा श्रद्धेनं जे घातल्या जातं त्याला श्राद्ध म्हणा आपतेष्ट नातवै गणगोत्रज सर्वांचा समूह ब्रह्मरुद्रांच्या मुखातून निघणाऱ्या रुचा कीर्तनकार भजनी मंडळ सर्व आणि नंतर अन्नदान सर्वांच्या ठिकाणी निर्माण झालेलं जे पुण्य ते पुण्य गेलेल्या व्यक्तीच्या ठिकाणी पुण्य अर्पण करण्याचा विधी म्हणजे वर्ष श्राद्ध अशा वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण या कीर्तन सेवेला जमलेला आहात पवित्र धरा आहे पावन काल आहे विजेचा उत्सव नाथरायांची षष्ठी आणि कालच शिमगा होळी असा सर्व एक वसंत ऋतूचं आगमन आणि अशा कालखंडामध्ये त्यांचं श्राद्ध आलं उत्तरायण आहे म्हणून याजसाठी केला होता अट्टहास या योगाने पुत्र जय बाबाजी परिवारामध्ये अखंड सेवाव्रत आहे म्हणून याजसाठी केला होता अट्टहास आणि शेवटच्या श्वासापर्यंत जीवनात मिळालेले वडिलांकडून जे संस्कार आहे ते टिकवता आले म्हणून याजसाठी केला होता अट्टहास असा समीकरणाचा शेवटी बोलेल मी आज ह्या कीर्तन मालेला गुंफण्यासाठी फार मोठमोठी मंडळी सारस्वत पुत्र मी ज्यांना मानतो आता अभिनव वाग्विलासिनी जय चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मी हा कैवल्य साम्राज्य सम्राट ज्ञानोबा राजा सरस्वती मातेला वंदन करतात ती सरस्वती माता ज्यांच्या कंठात नांदते ज्यांच्या हातात नांदते अशी ही सारस्वत पुत्र मी त्यांना मानतो कारण का सरस्वती मातेची पूर्ण प्रेम पाहण्याची कृपा झाल्याशिवाय ती अक्षर ते स्वर सहज नांदत नाही कंठामध्ये लक्षात ठेवा ती नांदतात येणं वेगळं नांदणं वेगळं नांदणं वेगळं असतं नांदी वेगळी असते नांदणं म्हणजे जिथे सुख दुःख नाही जिथे संघर्ष नाही जिथे रागद्वेष नाही सर्व सहन करून जशी एखादी माता सासरी नांदते आणि नांदून ती नाव कमवून दाखवते
तसं सरस्वती मातेचा स्वर तुमच्या कंठात नांदतो, राहतो नाही. राहणं वेगळं, राहणं निघून जाणं असतं, नांदणं अखंड असतं. म्हणजे झोपेतून उठल्यानंतर सुद्धा जशाची तसा स्वर लागणं, झोपेतून उठल्यानंतर हाताची थाप मारल्यानंतर ताल तोच निघणं, आणि कीर्तनकाराला झोपेत एखाद्याने प्रमाणे विचारलं तर सांगणं, हे नांदणं आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि असे सारस्वत पुत्र आपल्या परिसरामध्ये नित्य प्रवास आहे. आणि विशेष म्हणजे जोपूळ गावचे जावाई आहेत, हे महत्वाचं आहे. आदरणीय हरिभक्त परायण अक्षयजी महाराज वाघ, त्यांना म्हणलं, ते म्हणले कुठं यायचं? म्हणलं तुमच्या पंढरपुरात. काळजी करायचं कारण नाही, तेही आले. आदरणीय हरिभक्त परायण सोपान महाराज सर्वांना सोपं करतात. आदरणीय खैरनार सोपानजी महाराज खैरनार वडाळी भुईकर. आणि त्यानंतर वसंत ऋतूचं आगमन आहे, मग वसंताची हजेरी पाहिजे. आणि आदरणीय अर्जुनदासजींनी सगळा वसंतच बहार केलाय, अतिशय वातावरण सज्ज आहे. त्यानुसार वसंत आप्पा जे बाबाजी परिवाराचे जबाबदारी व्यक्तिमत्व या ठिकाणी आहे, त्यांनाही वंदन करतो. वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी जगद्गुरु तुकोबर आहेत. पायाच्या ठिकाणी ज्ञानोबर आहे. ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया. पण वारकरी संप्रदायाच्या संत मांदियाळीमध्ये शेवटच्या मान्यता संत निळोबाराय महाराज, ते या ठिकाणी उपस्थित. निळोबाराय महाराज बोरसे. आणि आदरणीय हरिभक्त परायण गुरुवर्य प्रातस्मरणीय बाबांचे चिरंजीव, बाबांची जणू उपस्थिती आदरणीय मोहन महाराज या ठिकाणी उपस्थित, यांनाही वंदन. त्यानंतर आदरणीय हरिभक्त परायण गुरुवर्य शिवाजी महाराजांची उपस्थिती म्हणून आमचे दीपक महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. काकांची उपस्थिती म्हणून आदरणीय हरिभक्त परायण सागर महाराज आणि कैलास काकांची उपस्थिती म्हणून सोमा दादा, तुम्ही नाही का कोणी दिली उपस्थिती? हा, आदरणीय मधु भाऊ कोतवाल गुरुवर्य बाबांबरोबर राहिले, बाबांसारखंच जीवन. आणि आदरणीय पाहुणे दरसवाडीकर किशोर महाराजांच्या हाजरीमध्ये त्यांचे पिताश्री. कोण कोणाच्या हाजरीत? इकडे भाटगावकर समस्त भजनी मंडळ आमचे नवनाथ महाराज, आदरणीय विनेकरी शास्त्री महाराज परमनड विनेकरी, त्यानंतर केदू महाराज, अमोल महाराज, पवनजी आणि गिरीपुरी भारती बैरागी गोसाई महाराज, त्यांनाही वंदन करतो. आमचे शरद दादा आहे. आणि तालुक्यातल्या कॅबिनेट मधलं कोणीतरी कीर्तनाला पाहिजेच म्हणून आदरणीय बाळूशेठ संचेती सुद्धा आज उपस्थित झाले. बऱ्याच दिवसांनी भेट झाली. आणि आपल्या कीर्तनाला सर्व ताल लय सगळ्यांना सोपं करून सुकर करून आपल्या हातामध्ये ज्यांनी ठेवलंय ते सोपान महाराज देवकरे बरं का ते, हां, त्यांनाही वंदन करतो. ते फार मोठ्या प्रवासातून आले. आणि सर्व श्रोतू सज्जन मायबाप जाणती श्रुती मंडळी मातृवर्ग पितृवर्ग बंधुत प्रेम करणारे सर्व गुणीजन, रुद्रा साऊंड सिस्टीम आमचे निलेश दादा आणि सर्व मंडळी, नितीन दादा ठोके, सर्वांना वंदन करतो. वेळ तशी कमीच आहे आणि कीर्तनामध्येच वेळ कमी असते. कीर्तनामध्ये काय कमी असते? वेळ कमी असते. कोणाच्या लग्नाला जा, वेळ अजिबात पाहिल्या जात नाही. आम्ही जर कोणाला म्हणलं अहो आम्ही वेळेवर आलो, थांबा ना, त्यांचं लग्न पुन्हा होणार आहे का? असं हे चालू असतं. पण हा, राघव आमचा युट्यूब चॅनल, राघवच ना, जिवाळा आपला जीव लग शिंदे शिंदे, हा, या पद्धतीनं आमचे पाटेकर महाराज या ठिकाणी उपस्थित, त्यांनाही वंदन करतो. आता ऐका. यासाठी केला होता टास, शेवटीचा दिस गोड व्हावा. विठ्ठल विठ्ठल. जगदवंदनीय श्री महाराजांचा अभंग. आवाज मोकळा करे, असा आवाज असा इथंच ओरायला. जगदवंदनीय श्री महाराजांचा अभंग आहे. अभंग सर्वांच्या परिपाठाचा आहे. आणि आज वर्ष श्राद्ध आहे. वारकरी संप्रदायाची श्रीमंती महाराजी. तसं हा अभंग म्हणजे वर्ष श्राद्धाचा नाही, असं काही ठरलेलं नाही. प्रकरण काही नाही. महाराजांना माहित होतं पुढे वर्ष श्राद्धाचे कीर्तन येतील, मग त्याला हे अभंग करून ठेवा. बारशाचे येतील त्याला हे, असं काही नाही. महाराजांच्या जीवन प्रणालीमध्ये ते प्रसंग येत गेले. ते प्रसंगानुसार त्यांच्या मुखारविंदातून भाव प्रगट होत गेले. त्या प्रसंगाला जशाची तसा काय श्रीमंती वारकरी संप्रदायाची, असं दैवत काढा, असा प्रसंग काढा. असा कुठलाही प्रसंग नाही का तिथे संत प्रमाण येणार नाही, आणि अशी कुठलीही घटना नाही का त्याला पौराणिक सिद्धांत येणार नाही. काही काढा तुम्ही, होळी काढा, पाडवा काढा, मकर संक्रांत काढा, ज्या ज्या घटना महाराष्ट्र भूमध्ये या भारत देशामध्ये आहे त्या प्रत्येक घटनेला इतिहासाचा आणि विज्ञानाचा पुरावा जोड आहे महाराज. कुठलंही बघा तुम्ही, काही बघा, द्या सोडून चला. तसं जीवनशैलीमध्ये जगद्गुरु तुकोबरायांचं
पूर्ण जीवनपट पाहिला, तुम्ही प्रसंग सांगा, प्रमाण येतील. विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्या प्रसंगाला किमान जुळेल असा अभंग घ्यावा. तसा माझ्या आज मनात आला होता, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती. पण मला हे सर्व प्रसंग ज्या वेळेस बघितला त्यांना मला असं वाटलं शेवटचा दिवस गोड आहे म्हणून हाच घ्यावा. पुन्हा त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला. आता ऐका, किती श्रीमंती आहे. आज या ठिकाणी लगेच कितीतरी अभंग, याजसाठी केला होता टहास, जुळतो ना, जाण्याच्या वेळेला जुळतो. अंतयात्रेला जर तुम्ही गेले तर भजनी मंडळाच्या थोडं कानाशी बसायचं, थोडस. नको नको म्हणा गुंतुमा या जाळी, काळा आला जवळी ग्रासावया, काळाची एवढी पडेल बाजेवा, सोडविना तेव्हा माय बाप. आणि अशा अनेक अभंग. शनोशनी हाचे करावा विचार, तरावया पार भव सिंधू. कोणाचं काही असो, पण भजनी मंडळाचे ते अभंग त्या प्रसंगाला चालतात. तिथे चालणार नाही. जन्मा आलो त्याचे आजी फळ चालणार नाही. आणि एखाद्याला 12 वर्षाने मुलगा झाला आणि त्याचं बारसं तिथे भजनी मंडळ गेलं जर म्हणलं मग याजसाठी केला, जमत नाही. प्रसंग जो तो अभंग ही वारकरी संप्रदायाची श्रीमंती आहे. आणि त्या श्रीमंतीला अनुकूल मानून आजचा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून वारकरी संप्रदायाची श्रीमंती आहे, विचाराची प्रधानता आहे. आणि हे वर्ष श्राद्ध आहे. श्रद्धेनं जे केलं जातं त्याला वर्ष श्राद्ध म्हणा. पुनाम नरकातून आहे ती पुत्रा, तो पुत्र खरा माना, ज्याने आपल्या वाडवडिलांना जिवंतपणे ही सेवा केली आणि गेल्यानंतरही सेवा करतो. एक प्रकरण येतं बघा, सुरुवातीला सांगून जातो. अंत्येष्टिकर्म 16 संस्कारातला शेवटचा संस्कार आहे. म्हणजे गर्भधान नावाच्या संस्कारानंतर पुसवणे, जन्मये, नामकरणे, जातबंधने, जातकर्मे, ही सर्व संस्काराची करत 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 पुढे गृहस्थाश्रम विवाह प्रसंग आणि नंतर शेवटचा जो असतो, जर एखादा 80 वर्ष जगला तर शस्त्र चंद्रकोटी दर्शन तो असतो. असे अनेक प्रसंग आहे. आणि त्या प्रसंगामध्ये शेवट अंत्येष्टी होते, म्हणजे अग्निडाग दिला जातो. अग्निडागानंतर सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर, कारण शरीर लयातीत होऊन ज्याची त्याची विधिवत पूजा होते. आणि शेवटी दशक्रिया होते. दशक्रिया झाल्यानंतर भावकीचं कर्म होतं. नंतर 13वं होतं. 13व्याच्या दिवशी त्याने त्या 13 जणांना जेव घालावं. गेलेल्या व्यक्तीच्या ताम्रदान, कांचनदान, वस्त्रदान, ग्रंथदान करावं. जर काहीच नाही जमलं अन्नदान करावं. आणि 13व्याला प्रीतिभोजन, ब्राह्मण भोजन द्यावं, दान दक्षिणा द्यावी. आणि नंतर पहिला महिना, नंतर दुसरा, नंतर भरणी श्राद्ध, शेवटी वर्ष श्राद्ध. त्या 13व्याच्या दिवशी ब्राह्मण मंडळी तुम्हाला सर्वांना बसवतात आणि बसून विचारतात, गेलेल्या व्यक्तीच्या नावाने काहीतरी वर्ज करा, म्हणजे सोडा, काहीतरी सोडा. कोणी कोणी सोडा, मुलाने, सुनेने, सर्वांनी सोडा. आणि सर्वांनी सोडत असताना सगळ्यांनी सोडलंय ते. आणि सोडल्यानंतर असे संकल्प घेऊन बसतात. संकल्प झाला ना हातातून पाणी सोडायचं. मला सांगा, प्रामाणिक पद्धतीनं आपण आवडणारी गोष्ट सोडतो का ना आवडणारी? माधव मामा, ना आवडणारी गोष्ट सोडतो. इकडे लक्षच गेलं नाही, टावर खालीच अंधार राहिला. नर्मदा मैयाचे सेवक आणि त्यांना उभं करत होते. मी म्हणलं उभं नका करू, जर आता उभे केले तर ते बीज सोहळा उद्या जमत नाही, कारण पूर्ण थकवा आहे. 3500 किलोमीटर पायी चालणं आणि पुन्हा श्रम करणं, शरीर उतरून जातं. म्हणलं बसा, आनंदाची गोष्ट आहे. ऐका, आवडणारी गोष्ट सोडतो का ना आवडणारी? अरे मी काय विचारतोय? आणि काय सोडायची असते? आवडणारी. काय लॉजिक, काय मानसशास्त्र, काय त्याच्या पाठीमागचं? आपण विसर भोळोय. जन्मदात्याला सुद्धा जीव विसरतो. कोणाला विसरत नाही असं समजायचंच नाही, विसरून जातात लोक. आणि त्या पद्धतीनं बापाला सुद्धा विसरून जातो, आईला सुद्धा विसरून जातो. मग गेल्यानंतर दशक्रिया होते, महिना होतो आणि नंतर तो पुत्र फिरू लागतो. फिरता फिरता प्रत्येकाच्या घरी गेला. त्या दिवशी तेवढे चहाचे कप विचारले गेले. चहा सोडलेला असला तर हा मुलगा म्हणतो माझे वडील गेले, त्या निमित्तानं मी चहा 1 वर्षभर काय केला? वर्ज केला, सोडला. त्या पुत्राच्या नित्यस्मरणाने मिळणार पितरांना जे पुण्य असतं त्याला खरं पुण्यस्मरण म्हणा. विठ्ठल म्हणून त्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एक गेल्यानंतर दुःख आहेच महाराज. दुःख कोणाला नाही. कसाही बाप राहू द्या, कशी आई राहू द्या, अंध राहू द्या, अपंग राहू द्या, पण जोपर्यंत ते घरात असतात, घर भरलेलं असतं आणि भरलेल्या घरातून बाप निघून जातो, ते घर रिकामा असतं.
परंतु ते तुम्हाला आम्हाला हा मृत्यूलोक सोडायचा यात काही नवल नाही. या मृत्यूलोकाचा नेम आहे. ज्ञानोबरायांची ओवी, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, तरी ना म्हणू नये धनंजया जिया परी. ज्ञानोबराय महाराज म्हणतात देहाच्या गावाला आल्यानंतर दोन नेम आहे ह्या गावाला, एक जन्म आणि एक मृत्यू. सोडताच येणार नाही. तुम्हाला ठरवता येईल घर काय बांधायचं, बंगला काय बांधायचा, गाडी कोणची घ्यायची, मोटरसायकल घ्यायची, कोणाच्या लग्नाला जायचं नाही जायचं, राजकारण करायचं नाही करायचं, अध्यात्म करायचं नाही करायचा, माळ घालायची नाही घालायची, हे तुम्हाला स्वतःचे निर्णय स्वतःला घेता येतील. पण दोन निर्णय घेता येत नाही. जन्म मृत्यूच्या सोहळिया, जन्म आणि मृत्यूच्या बाबतीमध्ये तुम्ही आम्ही सर्व पराधीन आहोत. महाराज गाव बदललं का घर नियम बदलतात, घर बदललं का नियम बदलतात. उदाहरणार्थ देहाच्या गावाला ना, देहरूपी गावाला तुम्ही आलात, मग देहरूपी गावाला आल्यानंतर याचा नियम असा आहे, दोन गोष्टीला नाही म्हणायचं नाही, जन्म आणि मृत्यूला नाही म्हणायचं नाही. ठीक आहे महाराज. गाव बदललं का नियम बदलतो. हो, भाटगावचे नियम वेगळे, जोपूळचे नियम वेगळे, भोयगावचे नियम वेगळे. बघा तुम्ही, गाव बदललं का संस्कृती बदलते. नाही घाबरू नका, जेवणावर येणार नाही, एवढं लवकर नाही येणार. हा ऐका, तुम्हाला जोपूळ म्हणलं का लगेच भीती वाटून जात, तसं काही नाही. ऐका ऐका काय सांगतो मी. हा, गाव बदललं का नियम बदलतो, घर बदललं का नियम बदलतो. बऱ्याच ठिकाणी बघा, एका ठिकाणी एका गावामध्ये आम्ही मध्यरात्री गाडी थांबण्याची वेळ आली, लगेच गावकरी जमा झाले. ते म्हणले महाराज आमच्या गावात असं मध्यरात्री गाडी कोणीही थांबवत नाही, गावाचा नियम आहे म्हणले आमच्या. मध्यरात्री काही गोंधळ करायचा नाही, नियम आहे. गाव बदललं नियम, घर बदललं नियम बदलतो. मी माझ्या मित्राच्या इथं मनमाडला उतरलो, झोपण्यासाठी गेलो. सर्वांना माहिती समाधान महाराज पाटील, त्यांच्या घरी 10-20 गायी आहे. 10-20 गायी आहे. मी झोपलो, थकलो होतो. पहाटे 5 वाजायला काकां ते सर्व उठून गेले. कोणीच घरात नाही, घर सामसूम, अगदी झाडून वगैरे. माझी जेवढी बाजू म्हणजे गादी होती का त्याच्या बाजूने सर्व पूजा चालू, काकड आरती चालू, बाहेर दुधाच्या धारी चालू. एक भाऊ दूध घालायला निघून गेला, स्वयंपाक रेडी. आणि मी झोपलेलो. 6 वाजायला उठलो. म्हणलं अरे अरे हे लक्षण महाराजांना शोभनीय नाही. उठलो गडबडीने. म्हणलं आजपासून कोणाच्याही घरी मुक्कामी राहायचं, पहाटेच उठून बसायचं. म्हणलं उठो नाही तर ना उठो. आता मी पहिल्या दिवशी तिथे होतो आणि दुसऱ्या दिवशी, आता गाव नाही सांगत, दुसऱ्या घरी होतो. आणि झालं असं, माझा पहिल्या दिवशी झालं होतं ना, पहिल्या दिवशी 4ला तरी आपण उठलो पाहिजे असा नियम ठेवला. घर बदललं, नियम बदलला. मला एवढं सांगायचंय, मी दुसऱ्या घरी मुक्काम केला. दुसऱ्या घरी मी 4 वाजायला उठून बसलो. बघता काय, ते घर 7 वाजायला उठलं. ते घर कितीला उठलं? 7 वाजायला उठलं. मला सांगायचं एवढं, घर बदललं नियम बदलला, गाव बदललं नियम बदलला. देहाच्या गावाला दोन गोष्टीला नाही म्हणायचं नाही, एक जन्म आहे आणि एक मृत्यू आहे. महाराज तुम्ही आम्ही सामान्य जीव जन्माला येतील आणि जातील यात नवल नाही. इथे अवतारिक आले तेही हेथे नाही ओर आले अवतार, हेथे नाही ओर आले अवतार. एरते पामार देव दे, एरते पामार जीव दे. नाही आले अवतार. एरते पामर जीव किती, आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. कोण राहत नाही महाराज, हा मृत्यूलोके जावं लागतं, प्रत्येकाला जावं लागतं. त्या पद्धतीनं तेही गेले. मग महाराज जायचंच आहे, हा मृत्यूलोकच आहे, भीतीच आहे ना. मग ती भीती घालवण्याचा उपाय महाराज म्हणले त्याच्यासाठी अट्टहास करायचा आहे. विठ्ठला विठ्ठला. जगद्गुरु तुकोबराय काही वेगळी हस्ती नव्हती, वेगळी भूमिका नव्हती. महाराज सुद्धा आपल्यासारखेच होते.
संसारिक झाले. जगद्गुरु महाराजांचे जीवनपट 3 आहे. एक संसारिक तुकोबार, एक साधक तुकोबार आहे आणि एक सिद्ध तुकोबार आहे. संसारिक तुकोबार आहे वय वर्ष 21 वर्ष. संसारिक तुकोबार आहे. वयाच्या 11व्या वर्षी पहिलं लग्न, 13व्या वर्षी दुसरं लग्न, 17व्या वर्षी सावजी नावाचे बंधू निघून गेले, घरदार सोडून निघून गेले, त्यांची भाऊजाई गेली, स्वतःची सुद्धा दुष्काळ्या अटीला द्रव्यनीला मान, एक श्री अन्न अन्न करता मेली. महाराजांच्या जीवनात प्रसंग आले. वयाच्या 17व्या वर्षी संसाराची जबाबदारी पडली. कान्होबाराय छोटे बंधू आहेत. कान्होबाराय हे ब्रह्मदेवाचे अवतार, सावजी महाराज हे भगवान भोले बाबाचे अवतार आणि स्वतः जगद्गुरु तुकोबाराय रामेश्वर भट्ट अवतार सांगतायत. तुका विष्णू नाही दुजा, तुका विष्णू नाही दुजा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा, तुका विष्णू नाही दुजा, तुका विष्णू नाही दुजा. मने रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. रामेश्वर भट्ट दशग्रंथी आहे, ब्राह्मणत्व आहे, राजपंडित आहे. त्यांनी जगद्गुरु तुकोबारायांचं मूल्यांकन करत असताना त्यांच्या लक्षात आलं महाविष्णूचा अवतार आहे. जरी महाविष्णूचा अवतार असले तरी जगद्गुरु तुकोबाराय संसारिक असताना चिंताग्रस्तच झाले. कारण संसाराचं स्वरूप हे दुःखाचंच आहे, ते सुखाचं होऊ शकत नाही. महाराज सुखाचं होऊ शकत यात नवल नाही, सुखाचा विचार सुद्धा येऊ शकत. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार, नाही कोठे सुखाचा विचार. दुःख बांधवणी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. हे दुःख बांधवणे आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. महाराज संसार म्हणल्यानंतर त्याची चिंताच अशी. महाराज मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जे कवणाची आसरवणी, कैसी सुखनिद्रा अंथुरणी इंगळाच्या. महाराज विस्तवाचा सेज केलं. सेज कशाचा आहे म्हणजे गादी कशाची? विस्तवाची. गारव्याची झोपील काय? चटकाच बसेल ना. तसा एका हातात विस्तव घेतला, खालून काय गारवा येईल का? चटकाच बसेल. ज्या संसाराचं स्वरूपच विस्तावाचं आहे, दुःखाचं आहे, त्यामध्ये सुख मिळेलच कसं? एक मनुष्य संघर्षामध्ये, हे बरं झालं संसार म्हणजे काय सांगू का, आजची एक मालिका मिटवली का उद्या चित्रपट उभा राहतो, त्याचं नाव संसार. बरीच लोक म्हणतात आज बरं होईल, उद्या बरं होईल, कधीतरी बरं होईल. बरं होता होता याचं बरं होतं, पण संसाराचं बरं होत नाही. इंधने निमाला अग्नि कोठे, इंधने निमाला अग्नि कोठे, इंद्रने निमाला अग्नि कोठे, इंद्रने निमाला अग्नि कोठे. विषय सेविका कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नि कोठे, इंधने निमाला अग्नि कोठे. विषयसेविता कोण तृप्त झाला, इंद्रने निमाला अग्नि कोठे, इंद्रने निमाला अग्नि विशेषविता कोण तृप्त झाला. महाराज कोण तृप्त झाला? इंधने निमाला अग्नी कोठे. महाराज किती लाकडं घातले म्हणजे आहार शांत होईल, तो वाढतच जाईल ना. तसं जीवाने किती विषय भोगले म्हणजे तो तृप्त होईल? नाही होणार. कारण संसाराचं स्वरूप अपूर्ण आहे. संसाराचं स्वरूप अपूर्ण का? कारण त्याचं उपादान कारण माया आहे.
हो, त्याचं उपादान कारण काय? माया आहे. आपण निमित्त मात्र आहोत. मला सांगा, आपल्या अंगावर हे वस्त्र आहे, हे वस्त्र आहे, हे वस्त्र आता तुम्ही कापड दुकानातून घेतलं खरं, पण याचं उपादान कारण काय? मूळ निर्मिती काय याची? कापूस. कापूस हे याचं उपादान कारण आहे. कंपनी त्याचं निमित्त झालं, आपण त्याचा भोक्ता झालो. गडबड अशी आहे, जर ज्याचं उपादान कापूस आहे, पुढे कंपनी हे निमित्त आहे, आणि नंतर आपल्याला जसा पट आला तंतूचा मिळून, मुळात माया ही अपूर्ण आहे, ती स्वतः दुःख स्वरूप आहे. आणि ती जर दुःख स्वरूप असेल तर तिचं येणारं पुढं जे निमित्त कारण आहे हे काय होईल? दुःख स्वरूपच होईल ना. इरती माईक दुःखाचे जनती नाही आधी अंती अवसान. हे माईक सुद्धा, माईक म्हणजे इरती माईक दुःखाचे जनती, हे चालू राहतं महाराज. हा संसार अपूर्ण आहे. मी नेहमी सांगत असतो, जो अपूर्णच ठेवतो तो संसार, आणि जो पूर्ण करतो तो परमार्थ. विठ्ठल विठ्ठल. संसाराचं स्वरूप जे आहे ते अपूर्णत्वाचे. चला आपला विषय होईल, बाजूला जाईल. ऐका, संसार अनुकूल मानावा तरी अपूर्ण, आणि प्रतिकूल मानावा तरी अपूर्ण. जर अनुकूल मानावा तर तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात, आणि संसारामध्ये जर प्रेम सुख आनंद असता तर त्या उंबरठ्याला सोडून अनेक जण देशोधडीला लागले नसते. राज्य सोडून गेले थोडे ते का वेडे म्हणावे. कोण महाराज? गोपीचंद राजा राज्य सोडून गेला, आणि त्याचा परिणाम असा, त्याचं राजवैभव सांगत असताना राजा भरताचं, जो भरत होऊन गेला, ह्या देशाच्या नावाचं ज्याचं नामविधान झालं, त्याच्या गोडो आहे बघा. विठ्ठल जेने दिगमंडळ जिंकिले, समुद्र बलायंकित राज्य केले, नानाविध भोग भोगिले, जे नाही देखिले सुरवरे. जे सुरवरांनी पाहिलं नाही, म्हणजे काय गोडवी नाथरायांची ही. जेने दिगमंडळ जिंकिले, हे संपूर्ण दिगमंडळ ज्याने जिंकलं. विचार करा, समुद्र वलायंकित राज्य केले, समुद्रावर सुद्धा ज्याचं राज्य आहे. विविध भोग भोगिले, जे नाही देखिले सुरवरे. जे देवांनी सुद्धा भोग पाहिले नाही ना, ते एकट्या राजाने पाहिले महाराज. अनुकूल श्रिया पुत्र, त्याचे पुत्र सांगितले. अनुकूल श्रिया पुत्र, अनुकूल मंत्री पवित्र, अनुकूल राज्य स्वतंत्र, ते नानाविध भोगिले तेने. ते सगळं त्यागलं, जे नाना विचित्र भोग त्यागिले तेने. ते सर्व म्हणजे काय काय? अनुकूल श्रिया पुत्र, अनुकूल मंत्री पवित्र. याला कंस करा निळो महाराज. अनुकूल मंत्री पवित्र म्हणलंय. पवित्र, ज्या राज्याचे मंत्री कसे पवित्र आहे. पवित्र हा शब्द गंगेलाच येतो. गंगा ही काय पवित्र आहे. का फेडित पाप ताप, पोखित तिरीचे पादप, समुद्रा जाया गंगेचे जैसे. गंगा पवित्र आहे, तसे मंत्री पवित्र आहे. अनुकूल राज्य स्वतंत्र, तिथे कोणाची सत्ता नाही, स्वतःचा हुकूम आहे. आणि एवढं सगळं असताना सुद्धा ज्या राजाने हे सर्व त्यागलं, याचा अर्थ संसार अनुकूल नाही. बर, मग प्रतिकूल त्याला प्रमाणे 18 भार वनस्पती, फली फोळी ओळती, बावी त्या पोखर, नदी गंगा वाहती, ज्या घरी कुल स्त्रिया, राजराणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया, कासया योग सेविती, रे दे मदलासा, सोमजो जोरे बाळा. जर अनुकूल असता संसार तर सोडावा लागला. बरं, प्रतिकूल मानावा, त्याच्यामध्ये दुःखच आहे, तर घरात का जातात लोक? दिंड्यांना का जात नाही? आता कीर्तन झाल्यावर तुम्ही कुठं जाणार आहे? नर्मदा मैयाला गेली, पण पुन्हा कुठं आले? घरी तेव्हा वाटलं ना. जर तो दुःख त्याच्यामध्ये कधीतरी वाटलं का नको हा संसार, म्हणून कुठं जावं वाटलं? मैयाला जावं वाटलं. पुन्हा मैयाला 4 महिने राहिल्यानंतर पुन्हा त्या घराला यावं वाटलं. मग तो अनुकूलही मानता येत नाही आणि प्रतिकूलही मानता येत नाही. त्याचं कारण ते स्वरूप मायेच आहे. उदाहरणार्थ जर मी तुम्हाला इथं म्हणलो कीर्तनामध्ये माझ्यासह सज्जन कोण, हात वर करा. मी काय वाक्य वापरलं कळलं नाही का? माझ्यासह म्हणजे तुम्हाला गॅरंटी नाही का तुम्ही सज्जन आहे? मी सज्जन आहे असं म्हणायचं ते ना. जसं जोग महाराज म्हणले होतो ना, पापोहम पाप कर्मा हा. त्या कुशावर्ताच्या तीरावरती ब्राह्मण यज्ञामध्ये प्रायचित्त कर्म घ्यावं लागतं. म्हणजे यातीचा, कुळाचा,
स्वतःच्या हातून घडलेल्या हत्या पापादी कर्म हे आता मी प्रायचित्त कर्माने सोडतोय, म्हणजे यज्ञासाठी मी अधिकारी बनले. हे प्रायचित्त कर्म यज्ञात अगोदर संकल्प सोडावा लागतो यजमानाला, आणि तो सोडत असताना जोग महाराजांना ते म्हणले सोडा. म्हणले काय? पापोहम का पाप कर्म. जोग महाराजांनी बाई बाजूला केली. म्हणले मारल तुझ्या. म्हणले का? कारण पापच केलं नाही तर पाप सोडू असं म्हणेलच कसं. हे जोग महाराज महाराज लक्षात ठेवा. असं जसे ते म्हणले होते तसं आपण म्हणायचं मी सज्जन आहे असं म्हणा ना. एकदा फक्त हात वर करून म्हणा. नाही बरं जाऊ द्या, ते प्रकरण जाऊ द्या. मी दुर्जन आहे असं तरी म्हणा. दुर्जन म्हणावं तर महाराज तुमचं कीर्तन ऐकतो एवढे तर सज्जन आहे ना आम्ही. दुर्जन म्हणावं तर महाराज आम्हाला दिंडीत जावं वाटतं. दुर्जन म्हणावं तर अन्नदान करावं वाटतं, दान धर्मादी कर्म करावं वाटतं, स्वयंपाक करावं वाटतो. जे जे तुम्ही सांगितलं ते आम्ही करतो. म्हणजे कुठेतरी सज्जनत्व आहे, पण पूर्ण दुर्जनत्व नाही, पूर्ण सज्जनत्व जसं नाही. जसं संभ्रमामध्ये आपण आहोत त्या पद्धतीनं संसाराचं स्वरूप अनुकूलही मानता येत नाही, प्रतिकूलही मानता येत नाही. जरी तो संतांचा असेल, तो राजाचा असेल, तो गरिबाचा असेल वा तो राव रंकाचा असेल, संसार सारखाच. विठ्ठला विठ्ठला. काही समजायचं नाही. ते दोन पोपट होते पिंजऱ्यामध्ये. एक सोन्याच्या पिंजऱ्यात होता राजाचा पोपट, आणि सेवकाचा पोपट होता लोखंडाच्या पिंजऱ्यामध्ये. लोखंडाच्या पिंजऱ्यातला पोपट म्हणलं गड्या काय मजा आहे रे तुझी, सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये तू राजाचा पोपट आहे. तो म्हणला वेडा का खोळा, पिंजरा सोन्याचाही असला तरी आणि पिंजरा लोखंडाचा असला तरी बंधन मात्र सारखं. विठ्ठला विठ्ठला. तसा प्रपंच अंबानीचा असू द्या, प्रपंच गरिबाचा असू द्या, वेदना सारख्याच, छेद सारखंच, दुःख सारखंच. माना अथवा नका मानू, तो दुःख देणार आहे. जगद्गुरु महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा ते दुःख झालं. कोपला पाटील गावीचे हे लोक, कोपला पाटील गावीचे हे लोक. आता मज भिक कोण घाली, आता मज भिक कोण घाली. कोपला पाटील गावीचे हे लोक. जगद्गुरु महाराजांना म्हणावं लागलं. रामेश्वर भट्टांनी पत्र पाठवल्यानंतर देहुगावच्या पाटलांना कोणीतरी बहुजना समाजामध्ये आलेला संत तुकोबा म्हणवतो आणि वेदाच्या रोचा करतो हे आम्हाला मान्य नाही. तात्काळ त्यांना गावातून बाहेर काढावं आदेश रामेश्वर भट्टांचा. मला एवढंच सांगायचंय, रामेश्वर भट्टांचा आदेश आल्यानंतर महाराजांना देहुगाव सोडावं लागलं. मंबाजीबावांच्या काठीचा मार खावा लागला, निंदा सहन करावी लागली. प्रपंचामध्ये पत्नीचा सुद्धा त्रागा झाला. प्रपंचामध्ये पत्नीला अनुकूल जर सुख मिळालं नाही तर ती पत्नी त्रस्त होते. हा प्रपंचाचा सिद्धांत आहे, हाच सिद्धांत आहे, तिला दुसरं काही लागत नाही. प्रपंचामध्ये असणाऱ्या अनुकूल गोष्टी मला पाहिजे हा हट्ट प्रत्येक स्त्रीचा असतो ना, असावा. त्यानुसार जगद्गुरु महाराजांच्या जीवनात सुद्धा झालं. म्हणून महाराजांच्या जीवनात प्रपंचिक विषय त्यांना थांबवा वाटला आणि साधक दिशेनं निघावं लागलं. महाराजांचा प्रवास बदलला. या रे लहान थोर, यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाची. सर्वांनी या. जगद्गुरु तुकोबरायांनी गळ्यात विना घेतला, म्हणले नको हा संसार, भक्ती करावी. साधक दशेला तुकोबरा विश्वंभर बाबांचं कुळ होतं. हरी महाराज, मुकुंद महाराज, विठोजी महाराज, पदाजी महाराज यांचं शुद्ध कुळ होतं. कान्होबा महाराज कणकाईचं शुद्ध बीज होतं. भक्तीला लागले महाराज, भक्ती सुरू झाली. भक्ती प्रांतामध्ये नियम असा आहे,
सुरुवातीला होते निंदा, नंतर होतो संघर्ष आणि नंतर होतो स्वीकार. ठरलेलं गणित आहे. सुरुवातीला निंदाच होते. कुणीही असू द्या, जगातले साधू संत जेवढे, आध्यात्मिकच सोडा, तुम्ही राजकीय सामाजिक सांस्कृतिक कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रवेश करा, त्या क्षेत्रामध्ये अगोदर प्रत्येकाला निंदा सहन करावी लागते. टाक्याचे घाव सोसल्याशिवाय गडगडाला सुद्धा देव पण येत नाही. लक्षात ठेवा. छिल्ले उडतात जीवनामध्ये. अगोदर होते निंदा, नंतर होतो संघर्ष आणि संघर्षानंतर होतो स्वीकार. तुकोबरायांच्या जीवनात हे आलं. परमार्थाला लागल्यानंतर निंदा सुरू झाली. म्हणले एवढा देव करणारा झाला का, देव प्रसन्न झाला का, याचं एवढं शुद्ध कुळ आहेत का, अनेक गोष्टी सुरू झाल्या. महाराजांनी लक्ष दिलं नाही. पण महाराजांच्या जीवनामध्ये सर्वात मोठा बांध आला तो अंबाजी बुवांचा. महाराजांना वाटलं नको गड्या, आपल्यामुळं कोणाला तरी त्रास होतो. म्हणले देहूगाव सोडावं. साधक अवस्था आहे. साधक अवस्थेमध्ये लक्षात ठेवा प्रत्येकाने, परमार्थाला लागल्यानंतर जिथे जिथे तुम्हाला तुकोबराय व्हावं वाटतं, समजायचं जीवनामध्ये एक अंबाजी ठरलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. जेवढे सत्पुरुष झाले, जेवढे महापुरुष झाले, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आज अपशब्द जर कोणी बोललं तर त्याला मृत्यूदंड देईल समाज. ही आजची घटना आहे. पण महाराजांच्याही काळामध्ये आपलीच मंडळी महाराजांना न मानणारी होती. ज्ञानोबरायांना न मानणारी होती. जगद्गुरु तुकोबरायांना न मानणारी होती की मंडळी त्या काळामध्ये. नंतर स्वीकार होतो, अगोदर झाला. हे प्रकरण झालं महाराजांच्या जीवनामध्ये. महाराजांना वाटलं नको, आपल्यामुळे जगाला त्रास नको, म्हणून देहू सोडावं. साधक अवस्था महाराजांनी सोडली आणि पुढचा प्रवास जो सिद्ध अवस्थेच्या दृष्टीने भामचंद्र, घोराड्या, भंडारा या डोंगरावर महाराज जाऊ लागले. एक दिवस प्रसंग असा घडला, महाराजांनी 7 दिवसाचं अनुष्ठान मांडलं. अनुष्ठान मांडलेलं असताना महाराजांच्या जीवनामध्ये अन्न नाही, पाणी नाही, भामचंद्र शांत आहे, किर्र आवाज आहे, रात्र नाही, पाठ नाही, अखंड देवाचा ध्यास आहे. जो जपी तपी त्यागी संन्यासी महानुभव मुनी बैराग्यांना जो देव त्रिभुवन सुंदर कोटी कंदर पदर पदन रुक्मिणी रमण करुणा वरुणाली पंढरीश पांडुरंग परमात्मा जो पितांबरधारी आहे, तो सहज मिळत नाही, स्वप्नात येत नाही. तो वैकुंठीचा राणा समोर साक्षात तुकोबरायांच्या समोर प्रगट झाला. आणि महाराजांना विचारलं कशासाठी एवढा अट्टहास. महाराजांनी सांगितलं याजसाठी. याजसाठी केला होता अट्टहास, 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 याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड भावा, शेवटचा दिवस गोड भावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. याजसाठी केला होता दिस किंवा दिवस गोड व्हावा. महाराज म्हणले याच्यासाठी देवा, जो तू दुर्लभ आहे, जो योगी जपी सर्वांना दुर्लभ आहे, त्याच्यासाठी जन्मोजन्मी आम्ही साधना केली. तेव्हा ह्या जन्मामध्ये तू मला मिळावा. कारण जीवनाचं गंतव्य स्थान काय असेल तर देव आहे बरं का. हे जगद्गुरु महाराजांना माहित आहे. प्रत्येक महाराज 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. एका जन्मात नाही, अनंत जन्म घेतले. त्यामध्ये किती जन्म झाला फेरा, गणित नाही जे दातारा. एक जन्म आहे का महाराज. ह्या मनुष्य देहाची थोरवी किती. फार रात्री गोड मुद्दा येऊन गेला कीर्तनात काका, आठवलं काय भाग्य ह्या मानवी देहाच. आंब्याला वसंतामध्ये फळं येण्याला सुरुवात होते. आंब्याचा मोहर येतो. आंबा हा फळांचा राजा आहे आणि त्याच्यामध्ये रसस्वादन होतं.
तो आंबा पिकतो, रस देतो, कोणासाठी? मानवासाठी. मोराला सौंदर्य प्रदान झालं, मोराचा मोरपंख मिळावा, मोराचं सौंदर्य त्याने तालात नाचावं, कोणासाठी? जीवाला आनंद मिळावा. कुत्र्यासाठी प्रामाणिकपणा, कुत्र्याच्या ठिकाणी येतो त्याला श्वान घ्राण दिलं, कोणासाठी? ह्या मानवाचं रक्षण व्हावं म्हणून. एका योनीच्या अरे घरामध्ये असणारी मांजर संरक्षण रचना करते, कोणासाठी? मानवासाठी. किती योनी आहे त्या अरे वसंतामध्ये कोकिळ गायन करते, कुंजन करते, कोणासाठी? तुम्हाला आम्हाला बरं वाटावं, कुठल्या तरी योग्याची समाधी लागावी म्हणूनच ना. त्या अवतारामध्ये संपूर्ण ज्या योनी आहे. महाराज मला सांगा, रेशमी कापड येवल्याला प्रसिद्ध आहे, रेशम किडा रेशम घालतो पैठणीमध्ये. तो किडा जो रेशम घालतो तो कशासाठी? त्याला माहिती आहे हे रेशम मानवाला मिळावं, पवित्र सोळ याचं व्हावं. मेंढी रस्त्याने चालते, अंगावर लोकर घेते, त्या लोकरीची एखादी घोंगडी बनावी, एखादं अंथरून बघावं, एखादं पांघरून बनावं, त्याचं स्वेटर बनावं, कोणासाठी? माणसासाठी. किती प्रत्येक योनी काढा तुम्ही. अरे कावळा जन्माला आला पण त्याचा काकस्पर्श तुमच्या आमच्यासाठी त्याचा जन्म गेला. प्रत्येक योनी काढा. कुठलंही बैल असेल, अश्व असेल, अश्वाची पवित्र धुली असते घोड्याची, ती पवित्र धुली त्याचं वातावरण पवित्र करत असते परिसराचं. ते पवित्र वातावरण कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. सर्वात गतिवान छत्रपती शिवरायांनी दिल्ली ते रायगड अंतर सर करत असताना सर्वात मोठी मदत केली त्यांच्या अश्वाने. महाराणा प्रतापांच्या जीवनामध्ये अर्धे युद्ध चेतकामुळे ते जिंकले. आजही राजस्थानमध्ये महाराणा प्रतापातून कमी गीत आहे आणि चेतकावरती जास्त गीत आहे. मला एवढं सांगायचं आहे का एवढ्या सगळ्या युनी एका मनुष्य देहासाठी. मग मनुष्य देह कोणासाठी? त्या मनुष्य देहामध्ये त्याचा जन्माचं सार्थक महाराज म्हणतात फक्त विठ्ठल एक देखली. विठ्ठलाची एका देखलिया, विठ्ठलाची एका देखलिया, विठ्ठलाची एका देखलिया, विठ्ठलाची एका देखलिया. तुका म्हणे जमालाचे सार्थक, तुका म्हणे जमा आलाचे सार्थक, विठ्ठलाची एका देखलिया, विठ्ठलाची एका देखलिया. तुका म्हणे जमालाचे सार्थक, तुका म्हणे आलाचे सार्थक, विठ्ठलाची एका तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. विली गाई गुर पशु पक्षी सर्व एका योनीसाठी. मग त्या योनीने काय करावं? पांडुरंग परमात्मा जोडावा, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गाईन गुण तयाचे. जो भगवान परमात्मा मिळावा, महाराज म्हणतात तो तू मला मिळाला, यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी. आणि तोच माझा शेवटचा दिवस आहे, वेगळं काही नाही. आपण ज्याला शेवटचा दिवस मानतो संत त्याला शेवट मानत नाही. आपण ज्याला जन्म मानतो संत त्याला जन्म मानत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण जन्म आईच्या उदरातून मानतो, संत त्याला मानत नाही. संत गुरुमुखातून आलेल्या महावाक्याला जन्म मानतात. हो, मी बोलत नाही. चांग देव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो, 1400 वर्षाचे तपतीर चांगदेव रहिवाशी, गर्व हरवया चालविले भिंतीशी. असं प्रकरण जे येतं ज्ञानोबरायांच्या जीवनपटामध्ये, सर्वात मोठा महायोगी जर कोणी असेल तर चांगदेव महाराज. चांगदेव महाराजांना चांगा म्हणण्याचा अधिकार त्यांचा आहे, आपला नाही. रामेश्वर भट्टांना काय बोलायचा हा अधिकार जगद्गुरूचा आहे, आपला नाही. आपण उगाच कोणाचे कोणत्या टेपने कोणाचे माप घेतो. विठ्ठल विठ्ठल. चांगदेव महाराज कोण होते ऐका. चांगदेव महाराज 1400 वर्ष राहिले, यात नवल नाही. चांगदेव महाराजांनी 14 विद्यान 64 कला अर्जित केल्या होत्या. ज्या गुरु समोर बसले का त्या गुरुचं ज्ञान पूर्ण घेऊन टाकायचे, गुरुजीच हात जोडायचे, या आता तुम्ही, कारण माझ्याकडे तुम्हाला जे द्यायचं आहे ते सर्व गेलं. म्हणून चांगदेव महाराजांच्या जीवनामध्ये एवढ्या 64 कला 14 विद्या प्राप्त झाल्यानंतर महाराजांच्या जीवनामध्ये अपूर्ण काय होतं ते सांगतो. एक दिवस इंद्रायणी मातेच्या तीरावर स्नान चालू. योग्याचं स्नान कोणाला दिसत नाही, दाखवत नाही, म्हणजे पाणी पिणं त्यांचं काहीच दिसत नाही. बघा तुम्ही महामंडलेश्वर महाराज योगी महापुरुष दाखवत नाही. ऐका,
इंद्रायणी मातेच्या तीरावरती स्नान चाललंय, पहाटची वेळ आहे आणि आई साहेब मुक्ताई साहेब त्या ठिकाणी आल्या. मुक्ताई साहेबांना बघितल्यानंतर जरा लपले चांगदेव महाराज. म्हणले काय झालं चांगदेव महाराज? म्हणले काही नाही, तुम्ही श्रेय देहादी आहात, माझं स्नान चाललंय, जरा जाता का बाजूला, माझं स्नान झाल्यावर तुम्ही या. आई साहेब म्हणल्या अपूर्ण आहात अजून. म्हणले कसं? अरे 1400 वर्षाचं तप झाल्यानंतर पंचमहाभूताच्या स्त्री आणि पुरुषाच्या जडत्व भेदाला जर तुम्ही घालू शकला नसाल तर अजून तुमचा जन्मच झालेला नाही. महाराजांना कळलं, महाराजांनी मुक्ताई साहेबांना गुरु केलं. त्या दिवशी त्यांनी सांगितलं चांगदेव म्हणे हा जे जन्म, हा जन्म आहे परमार्थिक दृष्ट्या. मग मरण कुठलं? ज्या दिवशी मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, माझे मरून गेले, माझे मरून गेले. मज केले आम्हाला, मज केले आम्हाला, मज केले अमर, मज केले अमर, मज केले अमर. उत्तर रागा कीर्तन अर्ध्यावर आल्यावर कुठला राग गावा, त्याला छंद कुठला द्यावा, ही गायकाची खरी किमया असते. नाहीतर काल्याचं कीर्तन माझं चाललं होतं, गावाचं नावही सांगत नाही, गायकाचं सांगत नाही. काल्याचं कीर्तन चालू होतं, पुतना मावशीचं वर्णन होतं. पुतना नटली थटली आणि कोणाच्या अंगणात निघाली? नंदबाबाच्या वाड्याला ती निघाली. हे मी सांगत होतो. मला प्रमाण अपेक्षित होतं. नामा म्हणे आली नंदाचे अंगणा, स्वरूप सुंदरा देवांगणा, हे प्रमाण मला अपेक्षित होतं. त्याने एकदम सुरू केलं जोरात. पुतळ्या डोरले कमरेला कंबर पट्टा. आता मला कळेना, म्हणलं काय करावं. तसं अक्षय महाराज सोपान महाराज ही जाणती मंडळी. वा छान. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. जिवंतपणी ह्या जगाविषयीची आसक्ती संपणं हे संतांचा शेवटचा दिवस आहे. विठ्ठला ज्या दिवशी आपल्याला जिवंत आहोत पण असं वाटेल हे घरही आपलं नाही, ही पत्नी आपली नाही, हा पुत्रही आपला नाही, हे घरदार, हा वाडा, हे गाव काही आपलं नाही. आपलं एक स्वतंत्र स्थान. आपुला तो देव एक करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोय. संकेत येत असतात महाराज. गाव जवळ आलं, किलोमीटरच्या पाट्या जवळ जवळ येतात. कळायला पाहिजे भोयगाव जवळ आलं, खानगाव जवळ आलं, निफाड जवळ आलं. येतं का नाही? तसं आयुष्याचं घडी घडी काळ. 10 वर्ष संपले, 20 वर्ष संपले, 30 वर्ष संपले, 40 वर्ष गेले हे माहित आहे. किती शिल्लक आहे माहित नाही, तरी धुंदीमध्ये माणूस जगत असतात. त्या दिवशी कधीतरी विचार करावा. कधीतरी गुरुवर्य पूजनीय संदीपन दादांचा फार गोड संवाद. असे बसले होते सर्व कीर्तनकार मंडळी आणि तेवढ्यात फोन येत होते प्रत्येकाला तारखेंच्या. कोण तारखाला येत होतं? गुरुवर्य दादा म्हणले कधीतरी असा विचार करा गाड्या का भविष्यातल्या कुठल्या तरी तारखा दुसऱ्याला पूर्ण करावा लागणार. म्हणजे 2025 म्हणजे 2026च्या तारखा देऊ राहिले ना, तर 2026च्या कदाचित कधीतरी त्या तारखा कोणाला पूर्ण करावं लागतील? दुसऱ्यांना पूर्ण कराव्या लागतील. म्हणजे उद्याचं काय होईल हे माहीत नाही. तरी सुद्धा मनुष्य अहमाध्यास ममाध्यासामध्ये जगत असतो. नेमके आपलं ह्या मृत्यू लोकात काहीच नाही. आपण मुळात इथले नाही, याच्यावर सत्ता गाजवण्याचा आपला अधिकार नाही. तरी सुद्धा मनुष्य सत्ता गाजवतो आणि त्याच्यातच त्या बंधनामध्ये अडकतो. गडबड अशी झाली आहे, रात्रीची वेळ होती, 4 जण होते. त्याला गंगा तिनारा भांग पिलेले होते. भांग, हां मला नशा सांग, मला रूपक सांगायचे पुढं काय. भांग पिलेले होते, त्यांना गंगा पार करायची आहे. नावेमध्ये ते बसले आणि दुसरा म्हणायचा मार वल्वे म्हणले. 4 4 वल्वे घेतले. मारतायत मारतायत मारतायत. पहिला प्रहर संपला, दुसरा, तिसरा. पहाटे महाराज यज्ञ आहुती होम हवन सुरू झालं आणि दिवस उगवला. तो म्हणला बाप रे, रात्रभर किती दूर आलो बघू. बघितलं तर रात्री जिथं बसले होते तिथंच होते. ह्याच तीराला होते, पलीकडल्या तीराला ते गेले नाही. मला सांगा कृती चुकली का त्यांची? बसले आहे नावेमध्ये, हलवतायत वल्वे,
कृतीही बरोबर आहे, पण रिझल्ट का मिळाला नाही? फक्त पाठीमागचा दोर त्यांनी सोडला सोडला नाही. तो जो बंधनाचा दोर आहे ना, जोपर्यंत जीव सोडत नाही तोपर्यंत त्या महामृत्यूच्या ठिकाणची भाषा त्याच्या ठिकाणी होत नाही. महाराज म्हणतात तो माझा गेला म्हणून शेवटीचा दिस गोड व्हावा. तो झाला शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. भाऊ गोड झाला, माझा भाऊ गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला. का झाला? आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. जसं तसं तुमचा याजासाठी केला होता अट्टास महाराज, तो शेवट तुम्ही गोड झाला म्हणतात, पण आता गोड झाला हे कशावरून समजावं? अभंगाचं दुसरं. आता निश्चितीने पावलो विसावा, 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 आता निश्चितीने पावलो विसावा. शेवटाचा कुंडलिया धावा कृष्णाचिया, कुंडलिया धावा कृष्णचिया, हे कुंडलिया धावा कृष्णचिया, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. धावा कृष्णचिया, कुंडलिया धावा कृष्णचिया, हे कुंडलिया धावा कृष्णचिया, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा.
आता निश्चिंतीने पावलो विसावा, उंटलिया धावा तृष्णेचिया. निश्चिंतीने परमार्थामध्ये शेवट गोड झाला कधी समजायचा, ज्या दिवशी तुमच्याकडे पाहून वाटल निश्चिंत झाला, समजायचा याचा शेवट गोड झाला. किती वर्ष परमार्थ केला त्यापेक्षा तो कसा केला आणि त्याचा शेवट काय झाला याला अनन्य साधारण महत्व आहे. शेवटाला महत्व आहे, प्रारंभाला पाहिजे तेवढं महत्व नाही. तुम्ही म्हणाल कसं? हा, मोठे बाबाजी म्हणायचे ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला. पण कधी कधी व्याघात असं होतं, थोड्या बाबतीत घडतं. आता याच्यात वेळ संपली माझी, फक्त त्याला टचअप करतो. काहींची सुरुवात कठीण, मध्य वाईट, पुन्हा शेवट कठीण. काहींचा सुरुवात चांगली, शेवट चांगला, मध्य वाईट. आणि काहींचं तिन्ही चांगलं. याला उदाहरण आहे, याला एकच उदाहरण देतो. राजा परीक्षिती सुरुवात काय महाराज, आईच्या गर्भामध्ये ब्रह्मांड नायकाचं सुदर्शनाचं दर्शन झालं. आईच्या गर्भातच सुरुवात चांगली का नाही? शेवट शुकाचार्यांसारखे भगवान. काय शुक काय सामान्य होता का? यशे थोरविला मारुती विभीषण गेला लंकापती, अवदारी देवनी कर्ण हाती कृती दिगंती गाजवली, ज्ञानी उपदेशिला चतुरानन, ऐश्वर्य वाढविला अर्जुन, वैराग्य शुकाती देवनी पूर्ण सनातन मिरविला. वैराग्याचं महामेरू म्हणजे शुकाचार्य. त्या शुकाचार्यांनी तत्वज्ञानाची मीमांसा अंत काळाच्या वेळेस केली, मोक्षाला गेले. पण मध्य कठीण आला, जरासंधाचा टोपघात. म्हणून कीर्तनात कोणाची टोपी? टोप मांडलेले होते घरामध्ये. घरात काय मांडलेले होते? टोप. राज्य खुशाल झालं बरं का. पांडव वनवासाला निघून गेले होते, आलबेल होतं, काही करायची गरज नव्हती, दिग्विजय प्राप्त झाला होता. सर्व त्रिभुवनामध्ये त्यांची कीर्ती होती राजा परीक्षितीची. आलबेल होतं. एक दिवस उगच गेले ते. जुन्या काळात ज्याचा जो राजा जिंकला त्याचा मुकुट तिथे कपाट असायचं आणि त्याच्यात ठेवलेला असायचा. आणि बघितले आणि त्याच्यामध्ये आवडला जरासंधाचा मुकुट आणि घेतला डोक्यात घालून. परिणाम शमी ऋषींच्या आश्रमात गेले आणि मेलेला सर्प उचलला आणि गळ्यात टाकून आले. शाप मिळाला, 7 दिवसात मरण झाला. मला विषय सोडा, तो विषय. फक्त दुसऱ्याच्या डोक्यातला टोप घातला तर परिणाम बुद्धी बदलली. म्हणून कोणाचंही वस्त्र वापरायचं, कळलं का नाही? कोणाचीही मंगळ आपलं पोत सोनं सुद्धा मी चालले लग्नाला दे तुझं नेकलेस वापरायचं. मग तुम्हाला द्यावं वाटलं तर कीर्तनकाराला देत. कीर्तनकार काही घेणार नाही, आम्ही घेऊन बाबाजींच्या आश्रमाला देऊ. वेगळं काय करणार आहे? विठ्ठल विठ्ठल द्या सोडून विषय. ऐका, सुरुवात आणि मध्य मला सांगायचं आहे. कुंती मातेनं शेवटच्या ठिकाणी, कुंती माता म्हणते देवा काय पाहिजे? आत्याला विचारलं, आत्या काय पाहिजे? म्हणले देवा दुःख दे. दुःख दे? का दुःख दे? म्हणले दुःखामध्ये जेवढा तू आठवतो तेवढा सुखामध्ये आठवत नाही. आणि तुझ्या आठवामध्ये जर माझा शेवट झाला तर तो माझा गोड शेवट असेल. शेवट याला म्हणतात. हरे श्री गंगा जी का तट हो, यमुना जी का बंसी बट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले, एक भक्त की है अर्जी, खुदा गर्द की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. महाराज भीष्माचार्यांनी सुद्धा हे मागणं मागितलं का? अंत काळाच्या वेळेस देवा जर तू समोर असला तर तो माझा शेवट गोड होईल. म्हणून शेवटाला महत्व आहे. सांगू का? अजून एकच सांगतो आणि थांबतो. 40 वर्ष गळ्यामध्ये माळ. किती वर्ष? 40 वर्ष. वय वर्ष बाबांचं 80 झालं. वयाच्या 40व्या वर्षी माळ घातली, पुढे उत्तम परमार्थ केला. पण अंत वेळेच्या वेळेस वासना फिरली, कुठेतरी मनात वेगळं आलं आणि ती माळ काढाही वाटली. शेवट गोड झाला नाही. ऐका, पण एखाद्याने मागचं पूर्व आयुष्य नाही ते केलं, पण शेवटचे 4-5 वर्ष सुंदर जीवन जगला आणि त्याचा जर शेवट त्याच्यात झाला तर लोक म्हणतात शेवट काय झाला? गोड झाला. शेवटाला फार वजन आहे, फार महत्व आहे. शेवट समारोपाला जेवढं महत्व आहे तेवढं सुरुवातीला नसतं. मला आळंदीला नेहमी समारोपीय भाषण राहायचं. ते म्हणायचे समारोपाला मिळवणी जमली पाहिजे, मिळवणी आली पाहिजे. म्हणजे पाठीमागे घडलेल्या कार्यक्रमामध्ये काही उनदुन झालं, काही वादविवाद, ते शेवटच्या अध्यक्षीय भाषणाला मिळवताच आलं पाहिजे. तसं जीवनामध्ये काय घडलं याला महत्व नाही, शेवट जमला पाहिजे. महाराज म्हणतात तो शेवट माझा गोड झाला. त्याचा परिणाम आता निश्चिंतीने पावलो विसावा. विसाव्याला पावलो. विसावा आला पाहिजे बरं का. विसावा आला पाहिजे म्हणजे काय? आपल्याला एकच विसावा माहिती,
लोक म्हणतात भजनी मंडळ थांबा ना, तुम्हाला कळत नाही का 20वा आला? आम्हाला कळतच नाही म्हणूनच टाळ वाजू राहिलो काय. हा बरोबर आहे का नाही? आता ऐका, 20वा तेवढाच आपल्याला माहिती आहे, पण 20वा कशाला म्हणतात? नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्या बया कल्पावरी. देव थकले आणि देव म्हणतात नामा अरे काहीतरी विश्रांतीचं स्थान पाहिना. म्हणले आहे आळंदी, याला 20वा म्हणतात. संतांच्या दरवाजामध्ये, देवाच्या दरवाजामध्ये ह्या जीवाने स्थिर व्हावं, याला 20वा म्हणलाय. पण माझा 20वा का झाला? खुंटलिया धाबा तृष्णेच्या. तृष्णा जाणं काय एवढं सामान्य वाटलं का तुम्हाला? आपण तृष्णा म्हणजे काय मला सांगा? 2 हात दिले, 2 कान दिले, 2 डोळे दिले, 2 कान, सगळं दिलं 2-2. हा देवाने पोटी एकच दिलं, का दिलं? त्याला माहिती याला भरावणारच नाही. बरं भरलंय का कोणाचं? भुका लागल्या असतील ना आता. पण एक मनुष्य एका दिवसाला 3 चपात्या खातो, एका जेवणाला म्हणतोय मी. अरे एका जेवणाला 3 चपात्या. दिवसातून किती वेळा जेवतात? झोपळवायला नका बोलू, तुमचं 4 वेळा असेल ना म्हणून तुम्ही बोला. कॅपॅसिटी नाही, 2दाच. सांगू का गंमत तुम्हाला? बरं जाऊ द्या. परतीची वारी येत होती माधव मामा, भाटगाव नारायणगाव जोपूळ. आपला नियम असा आहे, आपण एकदा आडगावला हळद्या आबाची तर जेवलो का शेवटचं जेवण आपलं कुठं असतं? पिंपळगावला टोल नाक्यावर असतं. जोपूळवाले आम्हाला जोडी आले, ते म्हणले ओझरमध्ये आम्हाला जमणार नाही, जमतच नाही म्हणले. व्यवस्था करावी लागली. मला एवढंच सांगायचंय, प्रत्येकाचा आहार स्वतंत्र असतो ना, त्या पद्धतीने आहार स्वतंत्र आहे. चला जाऊ द्या. 4 चपात्या, एक मनुष्य गुणिले 10 धरा, 10 चपात्या दिवसाला. 10 चपात्या गुणिले 30 दिवस धरा, आता 360 धरा आणि सगळं गणित करा. माझ्या मते एक मनुष्य, आता गणिताला वेळ नाही तर करून दिला असता तुम्हाला, ज्याचं गणित पक्का असेल त्याच्या लक्षात येईल. म्हणजे कमीत कमीत एक मनुष्य त्याच्या आयुष्यामध्ये, पुन्हा सांगतो गणित, 30-300 बरोबर, म्हणजे एका दिवसाला 10 खातो चपाती. महिन्याला किती झाल्या? महिन्याला किती झाल्या? 3000 झाल्या. लक्षात ठेवा, 3000 झाल्या ना. 10 दिवसाला 300 झाल्या ना. नाही बरोबर का नाही? चुकलं. हा, महिन्याला 300 झाल्या, वर्षाला 3000 झाल्या, 3500. मग आता मला सांगा, तुम्ही 60 वर्षे जे जगले असतील त्यांनी गुणिले करा, त्याच्यात उपास शिवरात्र वगैरे सोडा, सर्व सोडा. तरी माझ्या मते जवळजवळ 10 क्विंटल धान्य एक जणांनी आतापर्यंत पोट भरलं का? हेच मला विचारायचं. पोट भरलेलं नाही. तुम्ही कीर्तन थांबवा, आम्हाला लगेच जेवायचंय, बस एवढंच आहे. मला काय सांगायचंय, महाराज हे सामान्य पोट सोडा, हे तर कटीते हिंडविते दारोदार, पोट मोठे अनिवार्य, हित भर पोटासाठी, पहा केवढे आटाआटी, ए पेट बडा बाका सबसे लगा दिया धोका. सगळ्यांना फिरवलं, किती जरी झाला संन्याशी, माध्यान्नाशी तोंडवाशी. तृष्णा थांबत नाही. पण जगद्गुरु महाराज म्हणतात, खुंटलिया धावा तृष्णेची, ती धाव मी संपवली, त्याचा परिणाम आज माझ्या जीवनामध्ये पूर्ण देवप्राप्ती झाली, मी निश्चिंत झालो. आता महाराज तुमची अवस्था काय? 3रं चरण. कवतुक वाटे झाली यावेचाचे, 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 कवतुक वाटे झाली यावेचाचे. नाम मंगळाचे तेने गुणे, नाम मंगळाचे तेने गुणे, नाम मंगळाचे तेने गुणे, नाम मंगळाचे
विसावा आता निश्चितेने पावलो विसावा आता निश्चितेने पावलो विसावा आता निश्चितेने पावलो विसावा कवतुक वाटे झाली वेचाचे नाममंगळाचे तेने गुणे मनुष्य श्रीमंत झाला आणि गरीब झाला तरी त्याने भूतकाळ पाहायचा नाही. संतृप्त वर्तमान काळाची स्थिती गायली आहे. संतप्त भूतकाळाचा विसर महाराज पाडण्यासाठी निघाले. कवतुक वाटे झाल्या मोठ्या माड्या हायल्या माड्या होत्या माय बापाकडं आजोबाकडं. आज गरिबी आठवलं तरी दुःख आहे. काहीच नव्हतं भीक मागत होतो पण आज 4 मजली इमारत आहे तरी दुःख आहे. भूतकाळ कसाही असला तरी दुःख देतो. म्हणून जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात तसं नाही. कोण होतो मी काही कळत नव्हतं पण वैकुंठीचा राणा जो गुणी आहे जो अखंडवत कठीण आहे गुणी ना तो त्याला गुणी म्हणलंय. कवतुक वाटे झाली वेचाचे नाम मंगळाचे मंगळ येतो सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. गुरुवरी मारुती बाबा नेहमी म्हणतात मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनु हरी. मंगलात मंगल जर भगवान परमात्मा असेल तो मंगल माझ्या मुखामध्ये गुणानुवाद करून नामस्मरणी मी झालो. अखंड माझा स्पर्श जिथं होईल ते नाम. जगद्गुरु तुकोबरांनी स्वतःचा परिचय भिन्न भिन्न पद्धतीनं दिला. त्यामध्ये महाराज म्हणतात माझी मदत झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलाशी ही अवस्था माझ्या जीवनात आल्यामुळे कवतुक वाटे झाली वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे. ठीक आहे महाराज पहिले 3 चरण झाले म्हणले काय केलं होतं शेवटचा दिवस गोड होण्यासाठी याजसाठी केला होता अट्टहास. परिणाम काय झाला तुमच्या जीवनात आता निश्चिंतीने पावलो विसावा हुंटली या धावा तृष्णेची या. आणि ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर कवतुक वाटे वेच म्हणजे दुःख झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे. आता तुम्ही काय करणार शेवटचं चरण. तुका मने मुक्ती परनेले नवरी तुका मन मुक्ती परनेले नवरी तुका मन मुक्ती परनेले नवरी तुका मन मुक्ती परनेले नवरी. आता दिवस तारी खेळी मेळे आता दिवस तारी खेळी मेळे आता निश्चिंतेने पावलो विसावा आता निश्चिंतेने पावलो विसावा. आता दिवस आता दिवस पावलो
तुका म्हणे मुक्ती प्रणिली नवरी आता दिवस चारी खेळी मिळी. महाराज म्हणतात ज्ञान उत्तर प्रेम लक्षणा भक्तीमध्ये तो भक्त अखंडवत सायुज्यता समीपता सलोकता स्वरूपता त्या मुक्तीच्याही पलीकडे गुणातीत होतो आणि आनंद घेतो. तुका म्हणे मुक्ती जसं संसारामध्ये इच्छित सर्व झालं, बंगला गाडी सर्व नातू पंतू गोकुळ झालं घराचं, जसा तो व्यक्ती चोपाळ्यावर बसून शांत त्या सगळ्या प्रपंचाकडे पाहतो. महाराज म्हणतात आम्ही या भक्तीच्या वाटेला तसं पाहतो. तुका म्हणे मुक्ती प्रणिली नवरी आता दिवस चारी खेळी मिळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची विठोबा.